नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? आज आपण ऐकणार आहोत एक मस्त मजेदार आणि शिकवण देणारी अशी गोष्ट, ज्या गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा. एकदा काय झालं, एका गावात एक छोटा आणि गोंडस पण थोडासा लोभी असा कुत्रा राहत होता. तो दिवसभर खायला शोधत फिरत असे. एके दिवशी त्याला खूपच मोठं आणि रसाळ असं हाड सापडलं. वाह, आज तर मज्जा येणार. तो आनंदाने उड्या मारू लागला. पण तो थोडा हुशार होता. त्याने विचार केला, हे हाड मी एका शांत ठिकाणी बसून खाईन. म्हणून तो नदीकाठी गेला. तेथे एक सुंदर असा लाकडी पूल होता आणि खालून स्वच्छ असे पाणी वाहत होते. जसा तो पुलावरून चालत होता, त्याची नजर अचानक पाण्यात गेली. अरे वा, पाण्यात त्याला आणखी एक कुत्रा दिसला आणि त्या कुत्र्याच्या तोंडात तर त्याच्यापेक्षा मोठं हाड होतं. आता त्याच्या मनात एक विचार आला, माझ्याकडे एक हाड आहे, पण मला ही दोन्ही हाडं हवी आहेत. त्याच्या डोळ्यात लोभ चमकू लागला. तो रागाने म्हणाला, ते हाड मला दे. आणि जोरात भुंकत भुंकत त्याने तोंड उघडले. पण जसं त्याने तोंड उघडलं तसंच त्याच्या तोंडातलं हाड पाण्यात छपाक करून पडलं आणि काही सेकंदातच ते वाहून गेलं. तो खाली बघत राहिला. आता ना दुसरं हाड मिळालं, ना स्वतःच्या तोंडातलं हाड मिळालं. कुत्रा शांत झाला. त्याला त्याची चूक समजली. तो हळू आवाजात म्हणाला, माझ्याकडे जे होतं त्यातच आनंद मानायला हवा होता. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? लोभ केल्याने हातातलंही जातं, समाधानातच खरं सुख असतं. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला नक्की लाईक करा. अशा सुंदर सुंदर गोष्टींसाठी स्टोरी टाईम विथ ऐशू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सुंदर सुंदर गोष्टींसोबत. धन्यवाद.